नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला शाही पनीर ज्या पद्धतीचं मिळतं त्या पद्धतीने आपण आज घरगुती असं शाही पनीर बनवणार आहोत. तर अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पनीरची आपण जेव्हा भाजी मागवतो तेव्हा ज्याप्रमाणे आपल्याला ही डिश येते त्याचप्रमाणे आज आपण त्याच चवीची ही पनीरची डिश बनवणार आहोत आपण आज. तर तुम्ही इथे बघू शकता आपली जी पनीरची जी रेसिपी आहे ती किती इथे छान झालेली आहे. दिसायला तुम्ही बघू शकता किती लबाबदार अशी झालेली आहे. ग्रेव्ही मसाला तुम्ही बघू शकता इथे. तर अगदी मोजक्या साहित्यात इथे आपण घरगुती पद्धतीने इथे शाही पनीर ही डिश बनवणार आहोत. आणि तेही अगदी कमी वेळात इथे बनवणार आहोत. तर अगदी कमी वेळात कमी साहित्यात आज आपण इथे शाही पनीर ही डिश बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण आता साहित्य बघूयात. तर इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत, दही घेतलेले आहे, त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि मी बेडगी मिरची जी आहे ती गरम पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि 4 ते 5 असे काजूसुद्धा सोबत भिजवायला ठेवलेले आहेत. तर इथे आपण पहिल्यांदा इथे आपण पनीरचे जे तुकडे आहेत ते मॅरिनेट करायला ठेवूयात. तर त्यासाठी इथे मी पनीरचे तुकडे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे हळद टाकून घेतलेली आहे, त्यानंतर घरगुती मसाला, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि धणे जिरे पावडर टाकून घेणार आहे. तर इथे मसाले जे आहेत ते पनीरच्याच हिशोबाने इथे टाकायचे आहेत, कारण ग्रेव्हीमध्ये नंतर आपण पुन्हा एकदा मसाले टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे दही घालून घेणार आहे. तर इथे तुमच्याकडे घट्ट दही असेल तर चांगलं आहे. तर इथे माझ्याकडे घट्ट दही नसल्यामुळे मी अशा पद्धतीचं दही घेतलेलं आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे इथे मी दही घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता. तर इथे आपलं पनीर जे आहे ते पनीरला जे आहे चांगला असा मसाला लावून झालेला आहे. तर आपण मॅरिनेशनसाठी आपण इथे 10 ते 15 मिनटं ठेवून देणार आहोत. तर इथे मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे गॅसवर एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडा बटरचा तुकडा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तेल आणि बटर चांगलं गरम झाल्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी चांगली अशी शिजून घ्यायची आहे. तर कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत इथे आपण ही पेस्ट जी आहे ती शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण जे आहे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आहे ती सुद्धा टाकून घेणार आहोत. त्यानंतर चांगलं असं शिजून घेणार आहोत. अगदी मंद गॅसवर इथे आपण शिजून घ्यायचं आहे. तर त्यानंतर इथे आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि जे आपण पनीर मॅरिनेशनसाठी जे मसाले टाकले होते तेच मसाले आपण इथे पुन्हा एकदा टाकून घेणार आहोत ग्रेव्हीच्या हिशोबाने. तर इथे आपण मसाले जे आहेत ते पुन्हा एकदा टाकून घेतलेले आहेत. हळद, घरगुती मसाला, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर. तर इथे आपण जी काजू आणि बेडगी मिरचीची जी पेस्ट केलेली होती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, बारीक वाटून घेतलेली आहे, तर ती सुद्धा आता आपण इथे टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे सर्व साहित्य. तर इथे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे
अगदी स्लो गॅसवर आपण इथे शिजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे मिश्रण जे होतं सर्व ते चांगलं असे शिजलेलं आहे। तर इथे आपण झाकण नाही ठेवायचं, कारण इथे झाकण ठेवलं तरी आपण इथे ही जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये आपण काजूची पेस्ट टाकलेली आहे आणि झाकण दिल्यामुळे खाली तळाला लागलं जाईल, त्यामुळे इथे झाकण द्यायचं नाही। तर इथे मी शाही पनीर मसाला टाकून घेतलेला आहे 1 चम्मच। त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले एकजीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं मॅरिनेशन केलेलं हे जे पनीरचे तुकडे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा सर्व असं मिक्स करून घेणार आहोत। तर इथे पनीर जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे शाही पनीर बनवण्यासाठी, कारण इथे शाही पनीर बनवण्यासाठी पनीर हा फ्राय न करता वापरला जातो। तर फ्राय केल्याने पनीर जो आहे तो कडक होतो, पण इथे आपण फ्राय न करता ग्रेव्हीमध्ये इथे टाकून देणार आहोत पनीरचे तुकडे। तर त्यामुळे इथे पनीरची जी क्वालिटी आहे ती चांगली बघूनच घ्यायचं आहे पनीर, कारण सतत इथे ढवळत असल्यामुळे पनीर जे शिजताना आपले तुकडे होऊ शकतात। तर इथे तुकडे झाले नाही पाहिजे, अशा पद्धतीने पनीरचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित असे शिजले पाहिजेत, तुकडे न होता चांगले असे शिजले पाहिजेत। तुम्ही इथे पाहू शकता इथे एकही पनीरचा तुकडा जो आहे ते विरघळलेला नाही। सर्व जे पनीरचे तुकडे आहेत ते जसेच्या तसे आहेत। तर इथे पनीर घेताना चांगल्या क्वालिटीचाच पनीर घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपली पनीरची शाही पनीर जे आहे ते इथे रेडी झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा। बाय बाय।